जिनं वीरम् अनन्तवर्णानदं सणसहावम् उच्छामिणीयसारम् केवली सुधकेवली त्वयि सति परमात्मन् मादृशान्मोहमुद्धान् कथमतनुवशत्वान् बुद्धकेशाम्यदेहम् सुगतमगधरं वा वागीशं शिवं वा जितभवमभिवन्दे भासुरं श्रीजिनं वा। त्या जिनेंद्र देवाला नमस्कार कर, ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी संसारावर विजय मिळवलेला आहे, ज्यांनी मोहावर विजय मिळवलेला आहे, त्यांना माझा नमस्कार। कशासाठी? आपल्या प्रियांची पण तशी अवस्था प्रगट करण्यासाठी निरर्थक नमस्कार करायचा नाही, विनाकारण नमस्कार करण्यात काही अर्थ नाही। प्रयोजनाच्या सिद्धीसाठी आणि आपलं प्रयोजन आपल्याला लक्षात यायला पाहिजे। आपण आपलं प्रयोजन लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला काय करायचंय। आपल्याला या संसारातून मुक्त व्हायचंच आहे काय? पण जर तुम्ही प्रयोग केला नाही तर होणार नाही काय? जी जिनवानी सांगते त्याचं आपण आपल्या रोजच्या जीवनाशी संबंध जोडून पाहिला नाही। शास्त्रात जे आपण ऐकतो त्याचा आणि आपल्या रोजच्या जीवनाचा आम्ही संबंध जोडणार नाही तर मग आपल्याला मोक्षाचा लाभ, संसाराचा भाव होणार नाही। म्हणून काल आपण चर्चा कशावर केली? काल आपण चर्चा कशावर केली आणि तुम्हाला काल एक प्रयोग सांगितला होता करायला, तुम्हाला लक्षात नाही बरोबर? का नाही लक्षात राहिलं? म्हटलं प्रयोजन नाही हेच आहे म्हणून सांगावं लागतंय रोज, आणि तुम्ही नुसतं रोज असं ऐकता असं अडचण होत। म्हणजे आपण असं जागृत होण्याचा, जाग होण्याचा प्रयत्नच करत नाही ना। प्रयत्न करावा लागेल आपल्याला जाग राहण्याचा, जाग होण्याचा। नाही आपल्याला सवय बरोबर आहे, पण
जर आपलं हित करायचंय तर आपल्याला ते करावं लागेल. जसं एखादा खूप जाड मनुष्य आहे, है ना? डॉक्टरांनी त्याला वजन कमी करायला सांगितलं आणि वजन कमी करण्यासाठी व्यायाम करायला सांगितलं. सकाळी लवकर उठून, है ना, 5-6 किलोमीटर चाल, नाहीतर तुझं जीवन असुरक्षित आहे. मग रोजची सवय काय, कशामुळे तो जाड झाला? तर कारण तिथून त्याची अनेक आहे. व्यवहाराने रात्री जेवण हे एक कारण सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. रात्री भोजन करणं, संयम नाही, पाहिजे तेव्हा पाहिजे ते पाहिजे तसलं खाणे, आणि उशिरा झोपणं आणि सकाळी उशिरा सवय. मग त्या मनुष्याला आता भीती वाटायला लागली होती, कारण त्रास झालेला आहे. काय भीती वाटतेच की, डॉक्टरनं सांगितलं तर भीती वाटते. आणि म्हणून डॉक्टरने सांगितलेली सगळी आपण पथ्य पाळतो, लक्षात ठेवून पाळतो. मग तो मनुष्य सकाळी उठायचा आळस. मग अलार्म लावला, वाजला. वाजल्यानंतर काय करायला पाहिजे? काय केलं जातं? अलार्म वाजल्यानंतर माणूस असं झटकन उठतंय. हा, गावाला जायचं असलं जर आणि आपल्याला गाडी पकडायची असली तर उठ. पण असंच, आणि ते पण व्यायाम करण्यासाठी म्हटल्यानंतर, मंदिरात जाण्यासाठी म्हटलं तर काय इतकं उठायची आहे ना. पण आता पहिल्या दिवशी थोडस गंभीर असतोच की माणूस, म्हणून उठला आणि फिरायला गेला. सवय नाही, लांबपर्यंत चालून आला. दिवसभर आपल्या कामामध्ये रात्री झोपला. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काय झालं? अंग इतकं दुखत होतं की, म्हणजे आता एक कधी सवय नाही म्हटल्यावर अंग दुखतं ना. असं थोडं व्यायाम किंवा असं चाललं, अंग खूप दुखायला लागलं. अलार्म वाजतो. जर तो मनुष्य दुसऱ्या दिवशी अंग दुखतंय म्हणून गेला नाही तर त्याचं काम होईल का? प्रमाद जो आहे तो बुद्धिपूर्वक त्याला सोडावं लागणार, आणि जो सोडेल तो आपल्या कार्यात यशस्वी. म्हणजे त्याला जे वजन कमी करायला सांगितलंय तर दुसऱ्या दिवशी त्रास होणारच आहे भरपूर. पण तिथं आळस केला तर परत तो जसा आहे तसाच राहील आणि त्रास वाढेल. असं. पण ज्याने पुरुषार्थ केला तो आपल्या साध्याला सिद्ध करतो. तेच म्हणा, कंटाळ येणार आहे आपल्याला, नाही आपल्याला थोडस सवय नाही ना या विषयात चिंतन करण्याची, मनन करण्याची, आणि गरज पण नाही. दोन्ही गोष्टी आहेत, सवय पण नाही आणि गरज. बरोबर आहे. गरज किती आहे आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी ची. असं होतं बघ. गरज वाटली पाहिजे आणि सवय लावून घेतली पाहिजे, तरच आपण हे रोज जित भवम अभिवंदे मिता जितेंद्रिय जित भव जित मोह आशा जिनेंद्रांना नमस्कार,
करण्याच्या फळाला प्राप्त होणार. विरोध काय व्हायचंय का नाही, जिथं भव व्हायचंय का नाही, संसार सोडायचाय का नाही, जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचंय का नको. वेळेवर सावध झालं तर बरं आहे. शरीरात रोग झाले, मरण आल्यावर सावध बसतोपर्यंत आपल्याला तिथं वेळ गेलेला असतो. चांगला आहे तोपर्यंतच आपण संस्कार केले तर जरी पापाचे उदय आले, प्रतिकूलता आली, शरीरात रोग झाले, मरण आलं, तरी आपण स्वतःला स्थिर ठेवू शकतो. परिणामात विशुद्धी राहील की जेणेकरून संक्लेश होणार नाही आणि आपली गती खराब होणार नाही. म्हणून सांगितला होता कालचा प्रयोग सांगितलं तुम्हाला वेळ दिला आठवायला. एवढं का सांगितलं तुम्हाला, तुम्ही विचार करताल काल काय सांगितलं, काल काय सांगितलं, आणि प्रयोग दिला होता. प्रयोग पण केला नाही, लक्षात पण ठेवलं नाही. आणि त्याचं कारण हेच आहे, ह्या प्रयोगाचा आणि हे जो प्रयोग जो करायला सांगितला तो करत नाही, त्यामुळंच आपल्या लक्षात राहत नाही. कोणता प्रयोग सांगितला होता? वैभव थांबा 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 थांबा, तुम्हाला विचारले. आनंदी काकी डोक्यावर पदर घे. वैभव काल काय प्रयोग सांगितला होता? किती अवघड प्रश्न आहे. गुरुबाई सांग. मोह सोडायचा बरोबर आहे, तो प्रयोग सांगितला होता का? मी प्रयोग एक सांगितला, मोह सोडायचा प्रयोग सांगितलाच नाही मी का. कारण मोह सोडणार कोण हा प्रश्न आहे. अभिजित विचार करतोय पण थांबणार नाही तुम्हाला, मला माहित आहे. हो ते झालं. प्रयोग काय सांगितला होता, काय घेऊन जायचं होतं म्हणून सांगितलं, काय सांगितलं बरोबर आलाय. जरा आता पुढे सरकार काय घेऊन जावं बरोबर आहे, पण प्रयोग काय सांगितलं. बायकांना मी विचारणारच नाही, लय बडबड करते. ग बसायचं आहे. मग मी दुःखी आहे हा प्रयोग करा म्हटलं. आणि कशावरून दुःखी आहे त्याची आपण काल चर्चा केली की नाही, की अथ यावद इंद्रियानी तावत स्वभावात एव दुःखम एवं वितर्कयती. जेवढी आमची विषयांमध्ये प्रवृत्ती, विषयांमध्ये आसक्ती दिसून येते आहे ना, त्याचाच अर्थ तो जीव नियमानं दुःखी आहे. स्वभावाने, नियमाने नव्हे स्वभावाने दुःखी आहे. म्हणून म्हटलं दुकान कोण उघडतं, सुखी मनुष्य दुकान उघडतो का दुःखी, हा विचारला तर का नाही प्रश्न. आणि तुम्ही जाऊन दुकान उघडलं तरी तुमच्या लक्षात आलं नाही की बाबा मी दुःखी आहे म्हणून दुकान उघडतोय. मला दुःखाची अनुभूती केल्याशिवाय त्या दुःखाला दूर करण्याचा मी उपाय का करणार. मी जर स्वतःला स्वस्तच समजणार तर मी औषध का घेणार. टेम्परेचर कमी आहे पण आहे त्यावेळेस आपल्याला औषध घ्यायची इच्छा होत नाही, असं काल आपण बघितलं की 99 डिग्रीच्या तापमानाला औषध घेण्याची इच्छा भावना होत नाही. टेम्परेचर वाढल्यानंतर तसे आम्ही आता पुण्याचा उदय म्हणजे कमी डिग्रीचा ताप आहे, पण ताप आहे कमी डिग्रीचा आहे पण ताप आहे.
तो किती मोठा ताप आहे तेच मला वाचायचं होतं गाथा नंबर 79चं शीर्षक वाचताना. आहे. एक वेळेस अशुभाचा ताप ताप वाटतो आणि त्याला दूर करतो, पण शुभाचा ताप ताप वाटत नाही आणि त्यामुळे त्याला दूर करण्याची इच्छा पण होत नाही, तेव्हा की तो ताप सगळ्यात बेकार आहे, स्लो पॉइझन आहे म्हणून सांगितलं. हळूहळू आम्हाला मारत एक मधाचा थेंब, त्या थेंबामुळेच तो मनुष्य मरतोय का नाही, अडकतोय का नाही, एक मधाच्या थेंबामुळे. जर तो मधाचा थेंब पडत नसता तर तो देवाबरोबर गेला नसता का मला सांग. जे देवाचं विमान आलेलं आहे त्या माणसाला न्यायला, झाडाला लटकलेला ते बघितलं का नाही, संसार वृक्ष. जर मधाचा थेंब पडत नसता तर कोण थांबला असतं का लटकून त्या झाडाला? काय डॉक्टर? थांबणार नाही. कशासाठी थांबायचा? इतका जर त्रास आहे सगळा तर बिलकुल थांबणार नाही. पण त्या एक थेंबाचा मोह किती विचित्र आहे, आणि त्या थेंबामुळं तिथं प्राप्त होणार क्षणिक सुख किती विचित्र आहे, की मला सगळ्या बाकीच्या दुःखाला विसर पाडण्यामध्ये ते निमित्त पडतंय. हे तिथं सांगायचंय. थोडस इंद्रिय सुख, तो मधाचा थेंब म्हणजे काय, थोडस इंद्रिय सुख जे मिळतंय त्या इंद्रिय सुखाच्या लोभापोटी मी सगळं मला संसारातलं जे दुःख आहे ते विसरतो आहे. म्हणजे म्हणून सांगत होतो, देवदर्शन करून देवाला कशाची का गरज वाटत नाही. देव का इंद्रिय विषय भोगांना भोगत नाहीत, का कपडा लत्ता भोजन पाणीचं सेवन करत नाही दर्शन करताना. कारण ते जाणतायत मी सुखी आहे, मला कपड्याची गरज नाही, मी सुखी आहे, मला जेवायची गरज नाही. ही गोष्ट आपल्याला त्यांच्याकडे बघून शिकायची आहे. आणि मी दुःखी त्याच्यावरून आपल्याला समजायला पाहिजे. भले आपल्याकडं भूक लागली, इच्छा झाली आणि आमच्या समोर जेवण आहे, आपण जेवतोय आणि आपण समजतोय की मग मला आता सुख आहे, मग आता कशासाठी असा प्रश्न. भोजन करून जर मला आता सुखाची अनुभूती येत असेल तर आता कशासाठी मी ते जेवण सोडायचं. असं. पण जेवण करतोय दुःखामुळं हे तर लक्षात घ्यायला पाहिजे ना. कपडे घालतोय दुःख आहे म्हणून, पैसे मिळवतोय दुःखी आहे म्हणून. सुखी माणसाला अपूर्व यातलं काही करावं लागत नाही. किती दुःखी आहे तू, जेवढी जाहिरात जास्त करणार तेवढं जास्त दुःखी आहे हे सिद्ध होणार नाही. कारण जाहिरात कशासाठी केली जाते? सुखी होण्यासाठी. कशासाठी? आमचा माल भरपूर विकावा म्हणजे किती तृष्णा आहे, तृष्णेचं दुःख प्रतीला येतंय का? या ना त्या पद्धतीनं मी माझा आहे ना परिग्रह वाढवण्यासाठी जी तृष्णा आहे त्या तृष्णेचं दुःख का अनुभवत नाही आपण? तृष्णेचं दुःख अनुभवलं तर तुम्ही परत ते तृष्णा करणार नाही, इच्छा करणार नाही. पण मी ती तृष्णा करताना लक्ष माझं तृष्णेकडे नाही, माझं लक्ष आहे ती तृष्णा कशी तृप्त होईल. आणि ज्या मार्गाने मी ती तृष्णा तृप्त करायचा विचार करतोय उलटा खड्डा आहे ना, जास्त जास्त खड्डा, मोठा खड्डा. म्हणून गोष्ट आली एक वाचू, पहिल्या तर पूर्ण करा असं त्यांचं म्हणणं आहे ना, करतो पूर्ण. पण एक गोष्ट आली, 3 मजुरांची एक गोष्ट. काय?
आसाताची उदीरणा झाल्याशिवाय तसं होतच नाही ना. नाहीतर विज्ञ आपण काल दुपारी बघितलं नाही, स्वभाव होऊन जाईल तो. ते दुःख जे आहे, वेदना ज्या होता आहेत, ते कर्माच्या उदयाशिवाय जर झाल्या तर मग माझा तो स्वभाव होईल. तो उदय तिथं आहे पूर्वभावात केलेल्या अज्ञानाने. मी खाणारा, मी पिणारा, मी कधी हे चिंतन केलंच नाही, मी खाणारा नाही, पिणारा नाही. आणि त्यामुळं माझ्या जवळ असा कर्माचा बंध झाला आणि त्याची उदीरणा झाली की मला खाण्याची इच्छा झाली. असा सहज निमित्त नैमित्तिक संबंध आहे. काय चाललंय, काय गोष्ट काय सांगणार आहे मी तुम्हाला. तृष्णेचं दुःख कसं आहे, म्हणजे तृष्णेमध्ये कष्ट कसे असते तो बघा. कष्ट कसे आहेत ते बघ. योग्यता म्हणून त्या गोष्टीचं नाव आहे. पुराने समय की बात है, एक खदान ठेकेदार ने अपने खदानों में काम करने के लिए 3 व्यक्तियों को बुलाया. खान होती त्याची आणि मग त्याच्यामध्ये काम करायला 3 लोकांना बोल. ठेकेदार ने पहले व्यक्ति से पूछा, तुम्हें मजदूरी में कितना पैसा चाहिए. काय तुला मजुरीमध्ये किती पैसे पाहिजे. पहले व्यक्ति ने तुरंत जवाब दिया, 100 रुपये रोज. काय ठेकेदार ने कहा, ठीक है, तुम्हारा काम मिट्टी खोदने का होगा. है ना, 100 रुपये मला रोज पाहिजे. त्या मनुष्याला त्याने काय सांगितलं, तू माती है ना खोदायचं काम कर. उस व्यक्ति ने दिन भर मिट्टी खोदी और शाम तक 50 तगारियां मिट्टी इकट्ठा कर ली. 50 तगारियां म्हणजे 50 ढीग मातीचे एकत्र केले. ठीक आहे, दिवसभर किती प्रयत्न केले, कष्ट किती केले असं सांगा, कष्ट. फिर ठेकेदार ने दूसरे व्यक्ति से यही सवाल किया. दूसरे व्यक्ति ने कहा, मुझे 300 रुपए चाहिए. ठेकेदार ने उसे कोयले की खदान में काम पर लगा दिया. उसने दिन भर में 25 तगारियां कोयला निकाला. 25 ढीग काढले त्यांनी कोळशाचे. 300 रुपये त्याला पाहिजे. अब तीसरे व्यक्ति की बारी आई. ठेकेदार ने उससे भी पूछा, तुम्हें कितनी मजदूरी चाहिए. तीसरे व्यक्ति ने आत्मविश्वास के साथ कहा, मुझे 1000 रुपये रोज चाहिए. तीसरे व्यक्ति, ठेकेदार ने उसे हीरो की खदान में काम पर लगाया. आपल्याला कुठल्या खाणीत काम करायचं, माती काढणार का कोळसा काढणार का हिरे. शाम को तीनों व्यक्ति है ना, उस व्यक्ति ने दिन भर मेहनत की और शाम को शाम को एक चमकदार हीरा लेकर आए. एकच हिरा तेवढा. ह्यांनी 50 ढीग मातीचे, ह्यांनी 25 ढीग कोळशाचे आणि ह्यांनी काय केलं, संध्याकाळी एक हिरा घेऊन. तर शाम को तीनों व्यक्ति अपनी अपनी मजदूरी लेने पहुंचे. ठेकेदार ने पहले को 100 रुपये, दूसरे को 300 और तीसरे को 1000 रुपये दी. बस मग काम कोणी जास्त केलं सांग. काम कोणी जास्त केलं, डॉक्टर. काम कोणी जास्त केलं. आरोग्य, तुम्ही डॉक्टर आहे म्हणून आरोग्य बघते. आपल्याला इथं हिऱ्याची चालली चर्चा, आरोग्य शरीराचं नाही, आत्म्याची. हा, शिडजीने काय काम केलं. बरं, कर्म म्हणजे शिडजी आहे तुमचा, माहित नसलं सांगतो तुम्हाला. तिघांना त्या ठिकाणी वेगवेगळे पैसे दिले जातात, बरोबर. पण काम काम जास्त कोण करतंय. अपूर्व, तू जास्त काम करतोय का मी. अपूर्व, तू जास्त काम करतोय का मी. शीतल काका, कोण जास्त काम करतो.
तुम्हाला किती मिळतंय, मला किती मिळते, तुमच्या लक्षात येते का नाही? आणि महाराजांना किती मिळते? 3 व्यक्ती आपण बघूया. तुम्ही आहे, मी आहे आणि महाराज आहेत. सगळं तुम्हाला कळतंय आहे ना. ह्याच्यासाठी सांगाल कष्ट किती असतात त्याच्याकडे लक्ष जर द्या. आणि एवढं कष्ट करून तुम्ही परत म्हणताल की मग मला एवढं कमी का? मी तर 50 ढीग मातीचे उपसले की मला जास्त पैसे पाहिजे. हमाली करणाऱ्याला तुम्हाला पैसे किती मिळते तुम्हाला कळतंय की? कष्ट हमालीचे करणाऱ्याचे किती आहेत आणि तुमचे कष्ट किती आहेत. पण पैसे कोण जास्त मोजतंय? संध्याकाळी अपूर्व. पुण्य जास्त कोण कमवतंय शेवटी संध्याकाळी मोजले का तरी? धर्म जास्त कोण मिळवतंय तुम्ही कधी तपासता का? पण तुम्हाला पुण्य आणि धर्माची किंमत तर कळली पाहिजे. तुम्हाला माती म्हणजे भारी वाटते. जे पैसे आपण, जो परिग्रह आपण गोळा करतो ती माती आहे असं आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण तीच गोळा करण्यामध्ये आपलं आयुष्य निघून जातंय, चाललंय. पण आय डोंट केअर. है ना, मला त्याचा विचार करायचं काय कारण? काय गोळा केले, किती कष्ट केले बघून. आणि कोणी शारीरिक कष्ट करतंय, कोणी मानसिक कष्ट करतंय, पण कष्ट सगळ्यालाच आहे व्यवहारामध्ये. भले त्या शारीरिक कष्टाचं उदाहरण आपण त्या शरीराच्या कष्टाच्या अपेक्षेने जरी घेतलं असलं तरी इथं आपल्याला बघायचं मुख्य ते कष्ट किती आहेत आणि त्या कष्टाचं फळ काय आहे. मानसिक कष्ट भरपूर केले म्हटलं ना, तंदुल मत्स्याने काल आपण पाहिलं किती मानसिक कष्ट झाले त्याला. तंदुल मत्स्याला मानसिकच कष्ट होते, मन सहितच होता तो. वज्र ऋषभ नाराज सहनवाला होता तो तंदुल मत्स्य. अन्यथा दोघं 7व्या नरकात गेले नसते. बारका तांदळ एवढा मासा, वज्र ऋषभ नाराज सहनन मनवाला. आणि असा तो काय केला आयुष्यभर? कानातला मळ खाल्ला पण त्याला कधी मासे खायला मिळाले नाही. पण भाव सगळं खाण्याचे होते. ही आहे तृष्णा. अपूर्व. सगळं गिऱ्हाईक तुझ्याकडेच येऊ दे का? नको? लाबाड बोलतोय. आलं तर नको म्हणतील काय सगळं गिऱ्हाईक? आहे ना, आता 3 दिवस बाकीच्यांनी बंद ठेवलं, तुझं एकट्याचं चालू आहे. जेवायला वेळ मिळाला नाही मरून जाशील माहिती आहे 3ऱ्या दिवशी. त्या मिळास राजाची गोष्ट आपण ऐकली की नाही? हात लावल त्याला सोनं, हात लावल त्याला सोनं, सोनं सोनं करता करता जेवायची सुद्धा पंचायत झाली. जेवता पण आलं नाही आहे ना काय? हात लावला तर ते सोनं झालं. मग करतो काय? सोनंच करायचं सगळं. खाता येतं का सोनं? खाता येतंय का? म्हणलं ना मरून जाणार जर तसं झालं तर. तुझ्या मुलीला हात लावला ती पण सोन्याची झाली. काय करतो त्या सोन्याचं? होऊ द्यायची का? करायची सोन्याची? त्या जिवंतपणा आहे तोपर्यंतच बरं आहे. एकदा ती मुलगी सोन्याची झालेली का आवडेल? मग आपलं काय करायचं चाललंय? मुलीला सोन्याची करायचं चाललंय का मुलीला चेतन ठेवण्याचं काम चाललंय? कोणतं काम चाललंय? पैसे कोणासाठी मिळवतोय? मुलीला सोन्यासारखं सांभाळायचं, सोन्याची करायची, सोन्यानं मडवायची. बरोबर. तिच्या भावाची काळजी आपण किती घेतो. तो एक जीव आहे, तिला गरज नाही आहे सोन्याची. विचार तिला किती सोनं पाहिजे, विचारलं का तरी? तिला पाहिजे तुझा वेळ, तुझं प्रेम, नाही आहे का? आणि तुला आहे का त्यांच्यासाठी वेळ? हा, मग मी तेच सांगतोय, तुम्ही सोन्याचं बनवायची प्रक्रिया तुम्ही पण हात लावलाय आणि हळूहळू ती सोन्याची होत चालली. एक दिवशी जड होईल तुमच्या प्रती. कुठली भावनाच राहणार नाही. जे धनाच्या मागे लागतात आहे ना, त्यांच्या प्रती कोणाची काय भावना राहील सांगा? भले खूप श्रीमंत झाला, कोणाला कधी मदत केली नाही, कोणाचा विचार केला नाही, फक्त पैसे 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 मिळवले. कोणी त्याच्याकडं विचारपूस जर आजारी पडला, कमी जास्त काय झालं, अडचण आली तर विचारायला जाईल का त्याला?
माणसं सांभाळायची सोडली ना आता धनाच्या माग आपण असे हात धुवून लागलो म्हणायचं, हात धुवून. बरोबर आहे. हात धुवून ते धन असं इतकी तृष्णा, इतकी तृष्णा. म्हणून म्हटलं त्याचं दुःख सुद्धा मला समजायला तयार नाही. तो म्हणतोय 100 रुपये मिळवणारा मजूर काय म्हणतोय, मी काम जास्त केलंय मला 100च का, आहे का नहीं? शाम को तीनों व्यक्ति अपनी अपनी मजदूरी लें, बल्कि ठेकेदार ने पहले को 100, दूसरे को 300 और तीसरे को 1000 दिए। पहले मजदूर ने विरोध किया, मैंने सबसे ज्यादा तगारियां भरी है, फिर भी मुझे सबसे कम पैसे क्यों मिले? मी जास्त काम केलंय, मी जास्त माती काढली, हा मला का पैसे कमी? अरे काय काम केलं तू? गाढवाचं काम केलं, डॉंकी वर्क त्याला म्हणायचं. डॉंकी वर्क कळतंय? आपण सगळे डॉंकी वर्क करतो म्हणजे गाढवाचं जसं ओझं व्हायचं काम करताय ना, ते ओझं बाहेरचं वाहतंय, मी विचारांचं विकल्पांचं ओझं वाहत असतो. पियुष पण बरोबर आहे. मग आपल्याला लक्षात यायला नको का मी काय करतोय? ऑल दिस इज डॉंकी वर्क. मी गाढवाचं काम करतोय म्हटलं तर आवडेल का? आवडेल का सांगा बरं. तुम्हाला गाढव म्हटलेलं आवडत नाही, पण गाढवासारखं काम केलेलं आवडतं का? गाढवासारखं बैलासारखं नुसतं ओझं व्हायचं. कुठेतरी आपल्याला ओळखा की आपण कोण? 3 लोकांचे नाथ, राजे, स्वामी. आपलं आपलं व्हॅल्युएशन तर करा ना. नक्की कोण आहे आपण? म्हटलं ना, या मोहाच्या नादी लागल्यामुळं आपण आपली ओळख विसरून गेलेलो आहोत आणि अवस्था किती घाणेरडी करून टाकली. चारुदत्त शेठजी होता, चांगला मोठा श्रीमंत होता, पण वेश्येच्या नादी लागला आणि अवस्था काय झाली त्याची? सगळं विकलं, सगळं काय नाही राहिलं. काय सांगायचंय? स्वतःला आज गाढव तर म्हणून बघणार का? प्रश्न. म्हणजे घरी गेल्यानंतर जी कामं आपण करणार संसाराची, मी गाढव आहे का, मी गाढव आहे का, असं तर म्हणणार आहोत. मनात जर स्वतःला म्हणू नका दुसऱ्याच्या समोर, पण स्वतःच्या मनाला तर आपल्याला सांगायला पाहिजे की नाही मी काय गाढव आहे का असलं सगळं काम करत बसतो. नुसतं ओझं व्हायचं, ओझं व्हायचं. मी तर कोण आहे? इथं आपण ऐकतो मी तर परमात्मा आहे, मी भगवान आहे, भगवान बनने की ताकत है मुझमें, तू मान बैठा पुजारी हूँ बस में, व्यापारी हूँ बस में. ऐसी तू मान्यता को छोड़ छोड़ छोड़, तेरा प्रभु तुझे में ही डोले, तुझे ही में डोले, असं एक भजन येतं. ही खोटी मान्यता सोड असं म्हणतो शीतल का. काय सांगतो? फरक कळतोय का ना? पंढरपूरला आल्यानंतर तुम्हाला 2 टाइम स्वाध्याय करायची इच्छा होती आणि इथं असल्यानंतर घराच्या शेजारी असलं तरी यायची तयारी नाही. फरक कळतोय ना? परिग्रह जवळ असल्यानंतर काय होतं प्रॅक्टिकली लक्षात घ्या. जेव्हा सगळं सोडून तुम्ही येता तर तुम्हाला विकल्पना आहेत, मी 2-3 टाइम स्वाध्यायच करणार. सकाळी ध्यान, सकाळी स्वाध्याय, परत दुपारी स्वाध्याय, संध्याकाळी ध्यान, असं सुंदर कार्यक्रम करत होतं का नाही? आता काय करता? सकाळी ध्यान, आज आता पोरगा गेलाय पण तरी आलाय, अवघड आहे. पण नसतं तर गिऱ्हाईक असतं तर येऊ शकला नसतं. दुपारी तर वेळ नाही मिळत, संक्रांत चालू आहे तुमची, पण आमच्यावर संक्रांत आलेली आहे हे काय कळतंय का नाही? जीवावर संक्रांत. बाहेर पैसे मिळवणं म्हणजे ही जीवावर किती मोठी संक्रांत आहे का नाही? पण काय कोण बघतंय ती? पैसे येतात ना बास, इतकं इतकं आपण धनांध झालेलो आहोत. लक्ष द्या, लक्ष द्या, जाग व्हा.
व्यसन लागले का म्हटलं. प्रत्येक वेळेस चेक करा. व्यसन लागलं तर वाईट सवय, आणि ती वाईट सवय लवकर सुटत नाही. कालचं वाक्य सांगितलं, परमपुरुषार्थ केल्याशिवाय वाईट सवयी जात नसतात. म्हणून तर अवघड जातंय आपल्याला हा परिग्रह सोडायचा, संयम धारण करायचा. काय अपूर्व. शनिवारी येऊ शकतो, रोज येऊ शकत नाही आपण शास्त्रात. पंढरपूरला लोक 10:30ला दुकान उघडायला गेले, म्हणजे शास्त्र सकाळी चालायचं त्याने. आणि काय नाही, कमी काय पडलं नाही त्यांना. बघ तुला येऊन रोज एक आठवड्याभर काय कमी होतंय का? वाढ होईल पण कमी होणार नाही. बरोबर आहे, हो बरोबर आहे, पण मी दुकानातच बसणार. बरोबर आहे, ते पण बरोबर आहे, फिक्स. तुम्ही कसंही सांगा, काही सांगा, ही आहे व्यसन. सवय लागली आपल्याला, स्वस्थ अस्वस्थ होणार. जसं त्या ड्रग ऍडिक्टचे जर नाही मिळालं ड्रग तर काय करते, थरथर कापणार. अरे दुकान 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 असं असं कापणार तुम्ही. उघडलं नाही उघडलं होईल का नाही. चिंतन करावं लागेल. आम्ही कोण नाही, बैल नाही, आम्ही गाढव नाही. हा, असलं असलं ओझ वाहन हे माझं काम नाही का नाही. ओझ वाहन आपलं काम आहे का सांगा. म्हणून देवदर्शन आहे हो, ह्याच्यासाठीच रोज सांगतोय. देवदर्शन आल्यानंतर बघायला कळायला पाहिजे नाही देव कोणतं ओझ वाहते. देवाच्या चरणी नतमस्तक आम्ही सगळे होतोय. दिगंबर परमात्मा आहे, निष्परिग्रही परमात्मा, निसंग परमात्मा. तरी सुद्धा चक्रवर्ती त्यांच्या चरणी नतमस्तक आहे. चक्रवर्तीकडे काय कमी आहे, इंद्राकडे काय कमी आहे, आणि ते सगळे येत आहेत आपल्या देवाच्या पाया पडायला. वीतरागी सर्वज्ञ देवाचं दर्शन करून आपल्याला धन्य मानताय. चुकीचं करतात काय ते, त्यांना समजतंय, त्यांना कळलंय नाही हे चक्रवर्ती पद, ही संपत्ती ही कशाप्रमाणे जाणतात ते, कशाप्रमाणे, कावळ्याच्या विष्ठेप्रमाणे. कशाप्रमाणे म्हटले, कावळ्याची विष्ठा, कळते का. अशा प्रकारे त्या धनसंपत्तीकडे पाहण्याची त्यांची दृष्टी आहे डॉक्टर. पण माझी काय दृष्टी, माझं जाणार माझं जाणार माझं जाणार, टेन्शन किती. माझं काय होतं तेव्हा माझं काय जाणार आहे बघा तुम्ही. हे चिंतन करून काय जात नाही अजून येईल, पण माझं जाणार म्हटलं जसं चिंतन तशी पर्याय. जशी चिंतन तशी पर्याय. माझं जातंय काय, जाईल काय, जाणार काय, काय करायचं, संक्लेश पाप बंद आणि नसलं जाणार तरी जाईल. पण माझं काय नाही आहे, जे आहे ते माझ्यापासून सगळं भिन्न आहे. जर माझं पुण्य असेल तर जवळ राहणारच आहे. ते कुणी आहे ना, जिनेंद्र सुद्धा काढून घेऊ शकत नाहीत. मग बाकीच्याच काय. इतकी श्रद्धा दृढ ठेवून काम करावं धर्माचं. जेवढी श्रद्धा तुम्ही बाहेर दृढ ठेवून तिथं पळतो आपण, थांबतो, करतो ना, समर्पित असतो, यातला अंश तर एक थोडं श्रद्धा नाही, हेच आहे बरोबर. काय होत नाही माझं, असा विश्वास नको आम्हाला आमच्या देवगुरु धर्मावर. फार चांगला आहे मला हे सांग. चांगलं मिळालंय तर त्याचा उपयोग चांगला केलेला बरा. काय भांडला तो, भांडला का नाही, काय म्हणला, मला 100 का, मी जास्त माती काढलेली. मग अन्याय झाला का नाही त्याच्यावर. एवढं 50 ते ढीक काढले मातीचे आणि 100 देते त्याला. शिडी म्हटली तू मला काय म्हटलं, मी तुला विचारलं ना तुला किती पैसे पाहिजेत, ते काय म्हटला 100 पाहिजे. तर म्हटले मी तू किती काम केलं तुला 100च देणार की. तू 50 ढीक काढणार तर 100 ढीक काढ, तुला 100च मिळणार. मागायचं काय हे तर कळलं पाहिजे आपल्याला, काय पाहिजे हे कळलं पाहिजे ना. आपण 100च म्हणणार आहे अजून सुद्धा. तिथं आपल्याला सांगते 3 लोकांची संपत्ती द्यायला तयार आहे कर्म सुद्धा. घे बाबा,
पण ती सुद्धा घ्यायला तयार नाही. 3 लोकाचा मी नाथ आहे, काय 3 लोकाची संपत्ती घेऊन करणार मी. याचा विश्वास, अनंत गुण हेच माझं खरं वैभव, हा ज्याला विश्वास आला त्याला 3 लोकाची संपत्ती कर्मती येतं. व्हॅल्युएशन तर केलं पाहिजे का नको, समजलं पाहिजे का नाही. अजून एक गोष्ट आली अशीच एक, पण ते आत्ता सांगत नाही तुम्हाला, परत विचारा. छान गोष्ट आली, तो सांगत का. व्हॅल्युएशन कोणी केली? त्या मजुराने म्हटलं ना मला 100 पाहिजेत. कोण म्हटलं होतं 100 पाहिजे? तुला किती पाहिजे हे प्रश्न विचारलाय. तुम्हाला काय पाहिजे सांगा आता. तुम्हाला काय पाहिजे? तुम्ही काय मागितलं आजपर्यंत? आहे ना, शरीर, संसार, भूत, आहे ना, तुच्छ गोष्टी. 100 रुपयाची वस्तू मागे ना, मला 100 रुपये, कर काम कर काम, आहे 100 रुपये मिळतील तुला संध्याकाळी. कर्म देणार की थोडस, नाही देणारच थोडंच आहे. कर्म देत थोडस. नीलम काकी 100 देणार की काय? दिवसभर काम करणार करणार करणार, तर आता ते तुम्ही मागितले तेवढे 100 दिले. आता भांडायचं ना, आता भांडायचं मला एवढेच म्हणून का असं भांडायचं नाही. कारण इथून तुम्ही परत समजा थोडाफार धर्म केला, थोडा केला, स्वर्गात गेला. स्वर्गात इथं भवनवासी, व्यंतरवासी, ज्योतिषवासी, देव किंवा देवी झाला, आणि समजा मी इंद्र झालोय, मग सांगा कसं वाटेल? कसं वाटेल? आम्ही राव एवढं कष्ट केलं, एवढे पैसे मिळवले, आणि हे तुम्ही इंद्र नामे असलं का? इंद्रपद विकत घेता येईल का तुम्हाला तुमच्या पैशाने? लक्षात घ्यायचे या गोष्टी. तुम्हाला या भावापुरतच तुम्हाला वाटतंय का मी मोठा आहे, माझ्याकडे गाडी बंगला सगळं आलं म्हणजे आम्ही मोठे झालो का? इथं सुद्धा त्याच्यामुळं मोठं नाही, त्याच्यामुळं श्रीमंत होत नसतं. ही श्रीमंतीची व्याख्याच नाही आहे. समाधान, समाधान, लक्षात येते. संतोष असं आपल्याला म्हटलंय, संतोषी गुणरत्न भंडारी असं म्हटलंय की नाही ठिकाण. जो संतोषी असतो तो गुणरत्नांचा भंडार आहे. बाहेरनं किती आहे हा नाही, तृष्णा, आणि सगळं काय आहे आणि तृष्णा आहे भयंकर, तर तो त्या ठिकाणी त्याच्या एवढा दुःखी कोण. म्हणून बाहेर किती आहे ह्याला इम्पॉर्टन्स नाही आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. व्यवहारातले लोक त्या बाहेरच्या गोष्टीला बघून तुमची थोडी स्तुती करतील. वरिंजीने घेतलं ना, मग त्या स्तुतीसाठी एवढं अभ्यास मला सांगा. जे मी घर बांधलं, फर्निचर केलं, गाडी घेतली, एवढं सगळं केलं, कशासाठी केलं सांगा? कशासाठी केलं? आणि लोकांनी म्हटलं पाहिजे ही शिडजी आहे, यांची भारी गाडी आहे, यांचा भारी बंगला आहे. अरे पण त्याच्यासाठी मला मरावं लागतंय की, आणि ते मिळवण्यासाठी मला किती कष्ट करावं लागतंय. आणि एखाद्याला सहजच ते वैभव मिळून जातंय, काही न करता या जन्मात. असे अनेक जीव आहेत. लोकांसाठी का मरायचं हा माझा प्रश्न आहे ना, असं वर्णिजी सांगतो. लोकांसाठी का? यश पाहिजे. आणि ते लोक जे आपली स्तुती करतील ते शहाणे आहेत का वेडे आहेत सांगा? जे बाहेरच्या जड वस्तूची स्तुती करतील आणि त्यांना काय कळतंय? म्हणजे मूर्खांचे सरदार व्हायला मी तयार आहे काय? अनेक मूर्खांनी स्तुती केली ती चांगलं का एका शहाण्याने स्तुती केलेली चांगलं? महाराजांनी तुम्हाला छान म्हटलेलं चांगलं का इथं सगळ्या गावाने तुम्हाला चांगलं म्हणून तुम्हाला डोक्यावर घेतलेलं चांगलं? अध्यक्ष बाहुबलीबाई कोणतं चांगलं? हजारो लोकांनी, हजारो मूर्खांनी आमची स्तुती केली म्हणजे आपण मूर्खांचे शिरोमणी उलट आपण महामूर्ख ठरू. पण आपल्याला तसंच भारी वाटते. मग आता काय करायचं मला सांगा?
म्हणजे साध्या साध्या गोष्टीवर जरी चिंतन केलं तरी सगळी उत्तरं मिळणार आहेत, पण चिंतन करावं लागेल, विचार करावा लागेल आपल्याला. आपल्या कल्याणासाठीची चर्चा चालली का इथं टाइमपास चाललाय? आपल्याला आपलं हित करायचंय एनी हाव, है ना, कोणत्याही पद्धतीने होते, पण मला माझ्या आत्म्याचं हित केलंच पाहिजे ही धारणा आपल्यामध्ये तयार व्हायला पाहिजे. हे शरीर मी नाही, संयोग मी नाही, मी तर एक चेतन स्वरूप आत्मा आहे आणि मला त्या आत्म्याचं हित बघणं महत्वाचं आहे. बरोबर. मग हे ज्यांनी लक्षात घेतलं त्याला 1000 रुपये, तो म्हणतोय ना मला 1000. पण 100 मागणाऱ्याला भांडत बसून चालणार नाही. म्हणून म्हटलं ठेकेदार ने शांत स्वर में समझाया, मैंने तुम्हें वही मजूरी दी है जो तुमने खुद मांगी थी. इसके साथ ही उसने कहा हर व्यक्ति को अपनी योग्यता और काम के महत्व के अनुसार फल मिलता है, इसलिए हमें अपनी योग्यता को पहचानना और उसे निरखने की कोशिश करना चाहिए. खुद की योग्यता पर भरोसा करे, अपनी क्षमता को पहचाने और उसकी उचित कीमत मागे. लक्षात येते का? पहिली गोष्ट त्यांनी सांगितली या गोष्टी. खुद की योग्यता पर भरोसा करे. आपल्यामध्ये काय योग्यता आहे? भगवान बनने की ताकद आहे. माझ्यामध्ये भगवान बनण्याची ताकद आहे आणि मी करतोय का? मी व्यापारी, मी गृहिणी, चांगलंय का हे असं? खुद की योग्यता पर भरोसा करे और अपनी क्षमता को पहचाने, माझ्याची क्षमता, और उसकी उचित किंमत मागे. मनुष्य पर्याय मिळाली, जैन धर्म मिळालाय, तर याची योग्य किंमत मागितली पाहिजे. नाही तुम्ही शिकला, इंजिनियर झाला, मोठा डॉक्टर झाला आहे ना, आणि तुम्ही जर काय म्हटला हॉटेलच्या बाहेर शिट्ट्या वाजवत बसला तर कसं वाटेल सांगा? हॉटेलच्या बाहेर आजकाल शिट्ट्या वाजवणारे असतात. काय झालाय? डॉक्टर झालाय. काय झालाय? MD, डॉक्टर, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट, आणि हॉटेलच्या बाहेर उभारून शिट्ट्या मारतो. इकडे या जेवायला इकडे. तुम्ही काय म्हणसाल? अरे म्हणजे आपल्याला कळते तेव्हा ह्याची योग्यता काय कळते करा डॉक्टर. आणि त्याने जर तसलं ते काम, जी क्षमता आहे त्या क्षमतेनुसार आपल्याला आपली किंमत ओळखून ते पाहिजे ना आपल्याला. आणि मी जर तसलं काम केलं तर ते योग्य नाही. दुसरी, कड़ी मेहनत के साथ ज्ञान का महत्व. केवल मेहनत करना ही पर्याप्त नहीं है. फक्त आपण काय करतोय आणि त्याच्याबरोबर विवेक लावलाय का नाही, बुद्धी लावताय का नाही, ह्याच्यातनं काय मिळतंय काय नाही, किती मला ह्याच्यातनं रिटर्न्स मिळते. तुम्ही कुठलंही काम करताना रिटर्न्स बघता का नाही? जास्त रिटर्न्स मिळवण्याची इच्छा असते का नसते? असं थोडंच आहे की बाबा काय नाही काय नसलं चाललं. जे आपण करतोय त्याच्यातनं मला रिटर्न्स कसे मिळले पाहिजेत. मग आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे मी दिवसभर राबतोय, मला किती रिटर्न्स येत आहे, सुख शांती समाधान मला किती मिळतंय याचा कधी मी अभ्यास करतोय का, विचार करतोय का? म्हणून म्हटलं डोंकी वर्क करू नका. कड़ी मेहनत के साथ ज्ञान का भी महत्व है. केवल मेहनत करना ही पर्याप्त नहीं, सही दिशा में मेहनत करना भी उतना ही महत्वपूर्ण है. योग्य मार्ग. आपला कोणता मार्ग पाहिजे? आपल्याला कोणत्या मार्गानुसार आपण प्रयत्न केला पाहिजे? मोक्ष मार्ग आणि संसार, 2 मार्ग आहेत. मग आपल्याला कोणत्या दिशेने प्रयत्न केला पाहिजे? मोक्ष मार्गाच्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करायला नको? मोक्ष मार्गाच्या दृष्टीतून नको प्रयत्न करायला आपल्याला? म्हणजे ती सही मार्ग तो आहे की नाही? म्युच्युअल फंड्स में इन्वेस्ट करना सही है? जाहिरात बघताय नाही? म्युच्युअल फंड सही है, सही
सही, मग सही मार्ग कोणता आहे? मोक्ष मार्ग आहे का संसार मार्ग? विचार कर करा आणि मग निघा ना. उगाच आपलं सगळे चाललेत गर्दी आहे म्हणून मागं जाण्यात काय अर्थ आहे? बरोबर आहे का चुकीचा मार्ग आहे याच्यावर बुद्धी लावायला पाहिजे का नको? असं. आणि तिसरं, आत्मविश्वास सफलता की कुंजी है. आत्मविश्वास आपको जीवन में ऊंचाई तक ले जा सकता है. श्रद्धान पाहिजे, स्वतःवर विश्वास पाहिजे. तेच आपल्याला मोक्षामध्ये घेऊन जाणार आहे. आणि त्यालाच आपल्या शास्त्राच्या भाषेत काय म्हणतायत? सम्यक दर्शन. दंशन मूलो धम्म. दर्शन हे धर्माचं मूळ आहे. श्रद्धान, सम्यक श्रद्धान हे धर्माचं मूळ आहे. संपूर्ण झाड मुळावर टिकलेलं आहे. मूळच नाही तर झाड कसं असणार? मग आपल्याकडे श्रद्धानच नसेल तर? म्हणून श्रद्धान पक्क करण्यासाठी आपल्याला प्रयोग केले पाहिजे. म्हणून कालचा प्रयोग सांगितला कोणता होता? की मी दुःखी आहे की नाही हे आपल्याला तर कळलं पाहिजे. आणि ते कळलं तर मग मी त्या दुःखाला दूर करण्यासाठीचा हा जो विचार ऐकतोय त्याच्यावर काहीतरी चिंतन मनन करेल. त्याचं श्रद्धान करण्याचा प्रयत्न करेल. मला जर दुःखीच अनुभवलं नसेल तर मी या गोष्टीला निरर्थक मानेन. असं होत. म्हणून म्हटलं पुन्हा एकदा आज प्रयोग करा पाहिजे. पुन्हा एकदा काय म्हणलंय? यावद इंद्रियानी सावध स्वभावादेव दुःखम. जेवढं इंद्रिय रूप विषयांमध्ये आसक्ती तेवढं नियमानं दुःखच आहे. आता आपण इंद्रिय विषयामध्येच प्रवृत्ती करायला जाणार आहे का नाही? का जाणार आहे? कारण मला दुःख आहे. जर दुःख नसतं तर मी निवांत बसलो असतो इथंच देवाजवळ देवधर्म करत. पण माझ्या आत किती आकुलता आहे. म्हणजे हे सुख सुद्धा मला पचवायचं कठीण. म्हणजे चक्रवर्तीच्या खिरीसारखं आहे. हा धर्म जो आहे तो पचवणं अवघड जाते. म्हणून तर जास्त नाही सेवन करायचं. परत पुन्हा आपल्या. म्हणून चिंतन करा. आज तर चिंतन करा. कोणतं चिंतन करा? कोणतं? मी दुःखी कशामुळं आहे किंवा नाही त्याचा आपणच निर्णय करा. माझ्यात तृष्णा आहे का? आहे ना? तृष्णा आहे तर मला दुःख आहे. आणि आज आता किती तारीख आहे? 14 तारीख. किती आहे? 3 दिवस राहिली का नाही? मग आज सोन्याची दुकान उघडायला पाहिजे का नाही तुम्ही? लोकांनी कसं उघडणार आहे ना? नाही, लोकांना परत चांदी कशी घालणार का? आपण नाही उघडले तर असं अडचण. लक्षात घ्या. म्हणून काय करायचं नाही? 2 गोष्टी. एक, मला दुःख आहे का तर मी गाढवासारखं काम करतोय म्हणून. असं आपण मनाला सांगायचं. कुणाला बाहेर सांगायचं नाही. ओम नमः. हो प्रभू मी मनोचिंताय प्रकारित अनुमोदन सर्व समारंभ क्रोधमान माया लोभ प्रमाद इत्यादी विभावांच्या द्वारे माझ्याकडून खऱ्या देवशास्त्र गुरु यांचा विनंती. घेतलेल्या व्रतामध्ये अतिक्रम व्यतिक्रम अतिचार अनाचार दोष लागले इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत ज्या काही जीवांची हिंसा वैराधना झाली साध्य करीत असताना घडलेले सर्व दोषाविषयी मी पश्चाताप व्यक्त करून क्षमा मागतो. हे माझे सर्व दोष मिथ्या हो मी माझ्यामध्ये राहो. या सर्व दोषाविषयी मी प्रायश्चित्त मागत आहे.
अंतर्मुख व्हा. आपली सत्ता, आपले अस्तित्व, आपलं आहे पण जाणं मी आहे. या शरीरापासून, संसारापासून, विषयभोगापासून भिन्न असं चैतन्य स्वरूप माझं आहे. या माझ्या चैतन्य स्वरूपामध्ये अनंत गुणांचे वैभव भरलेले आहे. याच्यासाठी बाहेर कसलीही कष्ट घेण्याची गरज नाही. मी आहे एवढंच जाणायचं आहे. मी स्वयं प्रभू आहे एवढंच जाण. प्रभू स्वरूप विसर्जन.